अरे पोरांनो, तिकडे काय करताय? या लवकर. सगळ्यांनी गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळलं? हो. अहो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? आलो, चला पटापटा चला. आलो ग आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं, भेट आजी आजोबांना. अगं बाई किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणली आहे बघू. तुझ्यासाठी आणली आहे फक्त बघू. फक्त तुझ्यासाठी आणली, फक्त तुझ्यासाठी आणली पण. अच्छा, काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना, आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धरपळा. आजी, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला. बस. अगं, ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो, हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते. म्हणून जगतोय बघा मी, नाहीतर केव्हा. हो, गप्पा बसा तुम्ही. आधी मी जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मी जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मी जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करताय? तुला सांगतो सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथे बघ पोरी. अगं, हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, पण आता दोघंच एकमेकांचं घर झालंय. पण खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं. कसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं, तुला कसं माहितीये वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे लागतेस तू पुढे? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर.
पाडळकर. त्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनात आजोबा, वेदना कशी मेरा आजी, बोल मला काही समजेना सारही घालते लढकी तुला जगण्या घडलेला माझ्या जीवात अर्थ खरा आजोबा. बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको तुम्ही मला सोडून इथे का आलात? मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सकाळी आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं ग पण सरस्वती. ते काय नाही. तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला यायचं. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना? मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. बापरे. मी इथेच राहणार. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा. प्लीज प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान टाकतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आणि वडील वृद्ध आश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटले. आणि तुम्हाला कधी मला भेटावं असं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या.